एका 16 वर्षाच्या पोरानं हजारो किलोमीटर दूर असलेल्या अझरबैजान देशात भारताचा तिरंगा फडकवलाय। ना राहायला पक्क घर, ना खाण्यापिण्याची मोठी सोय। आई वडील रोज सकाळी उठून दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीवर आणि मोलमजुरीवर कामाला जातात, पण या हालाखीच्या परिस्थितीत मात करत तांबड्या मातीत घाम गाळून सोलापूरच्या एका तरुण पैलवानाने थेट जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय। हा पैलवान आहे माढा तालुक्यातील चांदस गावचा हनुमंत राजेंद्र जाधव। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हनुमंत जाधव या 16 वर्षाच्या मल्लाची संघर्ष गाथा जाणून घेणार आहोत। त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा प्रकारे इराण आणि कझाकस्तान सारख्या कुस्तीतील बलाढ्य देशांच्या मल्लांना धूर चालली, त्याच्या तालमीतला खडतर प्रवास कसा होता आणि आज यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर सुद्धा त्याच्या कुटुंबाला कोणत्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय, यावर आज आपण सविस्तर बोलणार आहोत। व्हिडिओ मोटिवेशनल आणि इंटरेस्टिंग आहे, शेवटपर्यंत पहा आणि अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राइब करा। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका आणि या तालुक्यातील एक छोटंसं गाव म्हणजे चांदस। या गावात हनुमंत जाधव याचे कुटुंब राहतं। हनुमंतचे कुटुंब अत्यंत सर्वसामान्य किंबहुना हालाकीच्या परिस्थितीत जगणारं आहे। स्वतःच्या घरात स्वतःची शेती नाही, त्यामुळे कुटुंब चालवण्यासाठी आई चिमाबाई जाधव आणि वडील राजेंद्र जाधव यांना दररोज मजुरी करावी लागते। हनुमंतच्या रक्तात कुस्तीचा ध्यास पेरण्याचं काम केलं त्याच्या आजोबांनी। हनुमंतचे आजोबा अंकुश जाधव यांना कुस्तीची प्रचंड आवड होती। आपण स्वतः कुस्ती क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकलो नाही, तरी आपल्या नातवाने लाल मातीत नाव कमावलं पाहिजे हे स्वप्न आजोबा अंकुश जाधव यांनी पाहिलं होतं। आजोबांनी हनुमंतच्या मनात लहानपणापासूनच कुस्तीची गोडी निर्माण केली। तो 25 किलोचा असल्यापासून लाल मातीत कुस्ती खेळतोय। गावातील मातीत लहानपणी खेळणारा हनुमंत हळूहळू कुस्तीचे डावपेच शिकू लागला, पण केवळ गावात राहून आंतरराष्ट्रीय दर्जाचा पैलवान बनता येत नाही हे आजोबांना ठाऊक होतं। त्यामुळे त्यांनी हनुमंतला पुढच्या कडक आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी माळशिरस तालुक्यातील खडूस येथे पाठवण्याचा निर्णय घेतला। खुडूस येथील गोदंबा पाटील प्रतिष्ठान संचलित कुस्ती प्रशिक्षण केंद्र हे ग्रामीण भागातील मल्लांसाठी एक मोठी आशा बनलंय। याच कुस्ती केंद्रात हनुमंत दाखल झाला आणि तिथून त्याच्या खऱ्या खडतर प्रवासाला सुरुवात झाली। खुडूसच्या गोदंबा पाटील कुस्ती केंद्रात हनुमंत दाखल झाला तर खरा, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनणं सोपं नसतं। त्यासाठी दररोज लागणारा खुराक, योग्य आहार, अंडी, दूध, ड्राय फ्रूट्स आणि कुस्तीचे किट यासाठी मोठा खर्च येतो। घरची परिस्थिती तर मोलमजुरीची होती, तरीही आई वडिलांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आणि रोज मजुरी करून हनुमंतच्या खर्चासाठी पैसे पाठवायला सुरुवात केली। दर महिन्याला ते 4000 रुपये पाठवायचे। हालाकीच्या परिस्थितीची जाणीव हनुमंतला पूर्णपणे होती, त्यामुळे तो तालमीत अजिबात वेळ वाया घालवत नसायचा। इतर मल्लांसोबत राहताना स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवून तो दररोज सकाळी आणि संध्याकाळी तासनतास तांबड्या मातीत घाम गाळायचा। त्याला गोदबा पाटील कुस्ती केंद्रातील NIS कुस्ती कोच महादेव ठवरे, कोच बापूराव ठवरे, सागर वाघ, तुषार झुंजे, भैया गोफणे आणि सूरज मुलानी यासारख्या तज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। हनुमंतची जिद्द आणि शिस्त पाहून प्रशिक्षकांनीही त्याच्यावर विशेष मेहनत घेतली। या मेहनतीचे पहिले मोठे फळ मिळालं उत्तर प्रदेशातील लखनौ इथं झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत। U17 म्हणजे 17 वर्षाखालील गटात 45 किलो वजन गटात हनुमंतने उतरण्याचा निर्णय घेतला। या निवड चाचणीत देशातील एकाहून एक सरस मल्ल आले होते, पण हनुमंतच्या आक्रमक डावांसमोर कोणीही टिकू शकलं नाही। त्याने दिल्लीच्या सूर्य फोगाट या मल्लाला 0-10 अशा मोठ्या फरकानं पराभूत केलं। त्यानंतर हरियाणाच्या वंश या मल्ल्याला 4-13 हरवलं आणि फायनलच्या लढतीत हरियाणाचाच साहिल या बलाढ्य महिलाला 6-10 पराभूत करत सुवर्ण पदक पटकावलं। लखनौ मधील या सुवर्ण कामगिरीमुळे हनुमंत जाधवची थेट अझरबैजान देशातील बाकू इथं होणाऱ्या U17 म्हणजे जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली। एका मोलमजुरी करणाऱ्या पालकाचा मुलगा आता थेट भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अझरबैजानच्या बाकू शहरात पोहोचला होता। जागतिक कुस्ती स्पर्धा ही साधीसुधी नसते। इथं जगातला सर्वोत्तम देशाचे खेळाडू आलेले असतात। विशेषतः मध्य आशियातील आणि आशियातील कझाकस्तान, इराण, रशिया यासारखे देश कुस्तीमध्ये अत्यंत आक्रमक आणि शक्तिशाली मानले जातात। 45 किलो वजन गटात हनुमंतच्या पाठीवर जेव्हा भारताचे नाव आणि तिरंगा होता, तेव्हा त्यानं आपल्या आयुष्यातील सुवर्ण ताकद पणाला लावली।
जागतिक मंचावर मॅटवर उतरताना त्याने कोणतीही भीती मनात ठेवली नाही। स्पर्धेत त्याचा सामना कझाकस्तान आणि इराणच्या तगड्या मल्लांशी झाला, ज्या देशांमध्ये कुस्तीसाठी अद्ययावत सुविधा, क्रीडा विज्ञान आणि कोट्यावधींचा निधी उपलब्ध असतो। त्या देशातील मल्लांना सोलापूरच्या 15 ते 16 वर्षाच्या पोरानं आपल्या देशी डावपेचांनी चितपट केलं होतं। कझाकस्तान आणि इराणच्या मल्लांवर मात करत हनुमंत जाधवने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकलं। सोलापूरच्या या एका छोट्याशा गावातून गेलेला मुलगा जागतिक मंचावर भारताचा तिरंगा उंचावत होता। या यशाची बातमी जशी महाराष्ट्रात पोहोचली तशी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि क्रीडा वर्तुळात अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राम सातपुते, माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांच्यासह अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी हनुमंतचे कौतुक केलं। कुठल्याही खेळाडूनं आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकलं की वर्तमानपत्रात बातम्या येतात, सोशल मीडियावर फोटोंचा सुकाळ होतो आणि राजकीय नेते अभिनंदनाचे फ्लेक्स लावून मोकळे होतात। पण या सर्व कौतुकाच्या आणि अभिनंदनाच्या मागे अतिशय कडू वास्तव आढळलंय। ज्या दिवशी हनुमंतने कांस्य पदक जिंकलं त्या दिवशी त्याचे आई वडील शेतात मजुरी करत होते। हनुमंतची आई चिमाबाई जाधव यांनी मीडियाशी बोलताना व्यक्त केलेली प्रतिक्रिया ही भारतातील प्रत्येक ग्रामीण खेळाडूच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारी आहे। त्या म्हणाल्या की माझ्या मुलाने आजोबांचं स्वप्न पूर्ण केलं, देशाचं नाव मोठं केलं, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। पण इथून पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी आणि पुढील ऑलिम्पिकच्या तयारीसाठी लागणारा खर्च खूप मोठा आहे। आम्ही रोजंदारीवर काम करणारे लोक आहोत। आमच्या तुटपुंजा उत्पन्नातून आम्ही त्याच्या दररोजचा खुराक, डाएट, बूट, कपडे आणि स्पर्धेचा प्रवास खर्च पेलू शकत नाही। सरकारने माझ्या मुलाच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्याला आर्थिक मदत करावी, जेणेकरून तो भविष्यात देशासाठी ऑलिम्पिक पदक आणू शकेल। आज महाराष्ट्रात गोदबा पाटील कुस्ती केंद्रासारखी ठिकाणं आहेत, जिथे सुमारे 200 मल्ल कोणतीही मोठी शासकीय मदत नसतानाही सराव करतायत। अशा संस्था आणि प्रशिक्षक स्वतःच्या हिमतीवर हनुमंतसारखे हिरे घडवत आहेत। पण जेव्हा हा हिरा जागतिक पातळीवर चमकतो तेव्हा त्याला पैलवानकी टिकवण्यासाठी आणि पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाठण्यासाठी कोट्यावधींच्या मदतीची गरज असते। आज आपण पाहतो की आपल्या देशात जेव्हा एखादा खेळाडू ऑलिम्पिक किंवा जागतिक स्पर्धेत पदक जिंकतो तेव्हा त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव होतो। पण पदक जिंकण्याआधी जेव्हा त्या खेळाडूला खऱ्या अर्थाने पैशांची, चांगल्या खाद्याची आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची गरज असते तेव्हा त्याला कोणीही मदत करायला पुढे येत नाही। हनुमंत जाधवची ही कथा केवळ सोलापूरच्या एका पैलवानाची कथा नाहीये, ही कथा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या अशा शेकडो खेळाडूंची आहे, जे केवळ गरिबीमुळे आणि आर्थिक पाठबळाअभावी ऐन उमेदीच्या काळात खेळापासून दूर होतात किंवा त्यांची गुणवत्ता तिथेच कोमेजून जाते। जर भारताला ऑलिम्पिकमध्ये जास्तीत जास्त सुवर्ण पदके हवी असतील तर आपल्याला खेळाडूंनी पदक जिंकल्यानंतर त्याच्यावर कोट्यावधी रुपये उधळण्यापेक्षा ते जेव्हा 15 ते 16 वर्षाचे असतात आणि तालमीत मेहनत करत असतात त्याच वेळी त्यांना शोधून दत्तक घेण्याची गरज आहे। त्यांच्या आहाराची, त्यांच्या प्रशिक्षणाची आणि त्यांच्या प्रवासाची संपूर्ण जबाबदारी सरकारने किंवा कॉर्पोरेट कंपन्यांनी CSR फंडातून घेतली पाहिजे। हनुमंत जाधव मध्ये ऑलिम्पिक पदकाची क्षमता जरूर आहे, हे त्याने अझरबैजानच्या भूमीत कझाकस्तान आणि इराणच्या मल्लांना हरवून सिद्ध केलंय। आता गरज आहे तो त्याला वेळेवर योग्य आर्थिक बळ देण्याची। तर मित्रांनो, सोलापूरच्या म्हाडा तालुक्यातील चांदस गावच्या हनुमंत जाधव याने अझरबैजान येथे झालेल्या U17 जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक मिळवून संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच केली आहे। आजोबांचे स्वप्न आणि आईवडिलांच्या कष्टाचं चीज करत त्याने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे। पण आता खरी परीक्षा सरकार आणि समाजाची आहे। कौतुकाचे शब्द आणि अभिनंदनाचे बॅनर त्याच्या पलीकडे जाऊन हनुमंतला पुढील आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी आर्थिक मदत मिळणार का, की एका गुणवान पैलवानाला पुन्हा एकदा आर्थिक टंचाईमुळे संघर्षाचा सामना करावा लागणार? तुम्हाला काय वाटतं? आपल्या देशात ग्रामीण भागातील अशा खेळाडूंना पदक जिंकण्यापूर्वी सरकारने दत्तक घेण्याची योजना सुरू करायला हवी का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ, हे मोटिवेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा सांगा आणि हनुमंत जाधव बद्दल प्रतिक्रिया नक्की द्या। आणि अशाच व्हिडिओसाठी अभिजात मराठी विशेषला नक्की फॉलो आणि सबस्क्राइब करा आणि हा संपूर्ण व्हिडिओ पहा अभिजात मराठी विशेष या YouTube चॅनेलवर।